काय माहीत बुवा. मी एका कंपनीमध्ये डेटा विश्लेषक म्हणून काम करतो. रोज 8 घंटे 9 घंटे 10 घंटे कधी कधी काम करावं लागतं. तरी पण अजून लग्न झालेलं नाही, तर घर व्यवस्थित चालतं. महिन्याच्या शेवटी आईवडिलांना काही पैसे पाठवू शकतो, थोडंफार सेव्हिंग होते आणि व्यवस्थित लाईफ जगू शकतो. आणि त्यानंतर उरलेल्या वेळेमध्ये हे यूट्यूब व्हिडिओ बनवतो. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये असं एक व्यक्तिमत्व आहे की जवळपास ते 2 वर्षापासून फक्त मोर्चे, उपोषण, आंदोलन, घोडा, कचाकच, टन्ना चिन्ना, काय लावायचं बोचा, काय बोलतात ते बोलतात. 2 वर्षापासून माणूस आंदोलना उपोषणावर बसलेला आहे. लग्न झालेलं आहे, लेकरं बाळ आहेत, सगळं आहे. माहीत नाही राजा घर चालतं तर कसं चालतं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. आज आपण परत कचाकच घोडे लावणारे ए फडणवीस टंटनान. म्हणजे हा तर एक फेमसच डायलॉग झाला राजा. हा डायलॉग म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेतलं की तो डायलॉग आठवतो. किती व्यक्तिदोष, किती जातीदोष या माणसामध्ये भरलेला आहे ते आपल्याला जाणवतं. खैर सोडू, प्रत्येकाची आपापली विचारधारा राहते आणि व्यवस्थित आहे ना. आज जर त्यांच्या आमची मराठा जात मनोज जरांगे पाटील यांच्या मागून जर हटली तर राजा घर चालन तर कसं चालन. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा की आज बातमी आली की मनोज जरांगे यांचा मेहुणा याला तडीपार लावलं. आता मनोज जरांगे पाटीलचा मेहुणा आहे, फडणवीस साहेब असेल किंवा भाजप सरकार असेल किंवा कोणती सरकार असेल, त्यांना समजायला पाहिजे तुम्ही एवढे मोठे झाले का. मनोज जरांगे पाटील श्री 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 मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राचे काय म्हणतात त्याला जाणता राजा, महाराष्ट्राचे कर्तव्यनिष्ठ नेते, महाराष्ट्राचा एक कणखर नेता. काय अजून काय काय शब्द लावायचे त्या टन्ना घोडे लावा वगैरे हे सगळं ठीक आहे. घोडे लावणारे, टन्ना लावणारे अशा नेत्याच्या घरी तुम्ही म्हणजे त्यांच्या मेहुण्याला तुम्ही तडीपार करेपर्यंत गेले. एवढी तुमची हिंमत झाली कशी हो. हा तुम्ही स्वतःला काय समजता. सरकार म्हणजे काय. मनोज जरांगे पाटलाच्या पायाला धूळ असते का मनोज जरांगे पाटलांच्या माहिती नाही, कारण की पाय पुसायला पण लोक भरपूर असतात आजकाल. म्हणजे काही करायची गरज नाही ना. तर मनोज दादा त्यामुळं ते असते. तर सरकार म्हणजे लय मोठं झालं का. मनोज जरांगे पाटलांपुढं कोणी हाय होय. कोणीच नाही. मनोज जरांगे पाटील म्हणतील तसंच होईल फक्त. आता कसं मनोज दादा म्हणतील तसं संदीप क्षीरसागरांनी सांगितलं होतं ना. मग तुमची एवढी हिंमत झाली होय. ठीक आहे, आता वाळू चोरतो, वाळू माफिया आहे, काय आहे ते असेल काही, पण तुमची एवढी मोठी हिंमत झाली होय. तुमच्या भ्रष्टाचार मनोज जरांगे पाटील असंच म्हणतात का की तुम्ही भ्रष्टाचार करू नका म्हणून. मनोज जरांगे पाटलांच्या मेहुण्याला तडीपार करेपर्यंत तुमची हिंमत गेली राजा हो. आणि मनोज जरांगे पाटील शांत बसतील का. परत समाजाला आव्हान करतील की सगळ्या समाजाने माझ्या मागे यावं आणि मला ताकद द्यावी, जेणेकरून माझ्या मेहुण्याला मी बाहेर आणू. आणि परत मग ते काय काम करतात वगैरे, त्याच्यामुळे जे झालं त्या सगळ्या गोष्टी करू. तर आता समाजाने ठरवायचं आमच्या समाजाने ठरवायचं की ह्या माणसामागं उभं आता आपण आंदोलनासाठी होतो. मग या माणसाने उभं आपल्याला त्या काय सय्यद जोमानी का मोजामी काय होते त्यांच्या मागे उभं केलं. मग ह्याच माणसाने आपल्याला मुस्लिम आरक्षणासाठी मागे उभं केलं. आता ह्याच माणसासाठी आपण यांचा जो तडीपार झालाय मेवना त्याच्यासाठी उभं राहायचं का हे आमच्या समाजाने ठरवायला हवं. समाजानेच ठरवायला हवं ना. आता आमचा समाज बिचारा मनोज जरांगे दादा यांना एकटा कसा पडू देईल. आणि मनोज जरांगे पाटील आता नारा देत आहेत ना की कोणीच गावात थांबू नका, सगळं सोडून या, बढिया इथंच राहा, इथंच खा, इथंच झोपा. लोक खर्च करतात आपल्यावर, काय टेन्शन आहे. आंदोलन बंद पडू देतात होय. आंदोलन नाही बंद पडू देत. पण मनोज जरांगे दादांचा एक लय मोठा प्रश्न झाला राजा. आता तुम्ही याच्या आधीचे उपोषण पहा. ते बटुकळे बाबा आहेत ते कोणते, म्हणजे सॉरी माझं जर म्हणजे नाव घेण्यामध्ये चुकलं असेल तर ते इंटेन्शनली नसून मला त्यांचं नाव पूर्ण ठळक माहीत नसल्यामुळे चूक झाली, हे मान्य करा आणि मला माफ करा. ते एक बटुळे बाबा ओबीसी आंदोलन करतात. तर ते मस्त छान उत्तर देतात. उपोषण करून राजा आमच्या अंगातलं मांस गेलं म्हणतात, खायला नाही प्यायला नाही, अंगातलं रक्त कमी झालं, सगळं कमी झालं. आणि हा माणूस 36 किलोचा आता 42 किलो झाला. म्हणजे उपोषण केल्यानंतर वजन वाढतं. लोक ते डायटिंग कशासाठी करतात की समजा जर कुणी 80 किलोचं असेल तर 60 किलोचं होईल, 65 किलोचं होईल. पण ही रिव्हर्स डायटिंग. म्हणजे हे तर राजा ते म्हणतात ना ॲपल पडलं की जमिनीवर पडतं. हे तर असं आहे की ॲपल पडलं की ते हवेत चाललं. म्हणजे मनोज जरांगे पाटील साहेब उपोषण करतात आणि त्यांचं वजन वाढतं. बटुळे साहेबांच्या म्हणजे ते बटुळे आजोबा म्हणतात त्यांच्या मताने म्हणतोय बरं. नाही तर त्यांचं वजन वाढाव, त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहाव. मनोज जरांगे दादा पाटील पूर्ण महाराष्ट्राचे नेते व्हावं. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नसून पूर्ण समाजाचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा व्हावं. निवडणुकी आधी तर किती वेळेस बोललो राव मी की मनोज जरांगे दादा तुम्ही कॅन्डिडेट्स उभे करा. तुम्ही महाराष्ट्राचे एकमेव मराठी नेते ज्या शरद पवार आहेत असं शरद पवार साहेबांच्या समर्थकांना वाटतं. पवार साहेब निश्चित हे मोठे नेते आहेत, त्याबद्दल माझं काही दुमत नाही. पवार साहेबांचा चाणाक्ष, पवार साहेबांसारखा
योद्धा पवारसाहेबांचा दुरोगामी नेता महाराष्ट्राला कदाचितच लाभेल. फडणवीस लाभले एक वेगळी गोष्ट, पण पवारसाहेब मोठे आणि पवारसाहेबांनीच जे मनोज जरांगे पाटील नावाचं कुडळ उभं केलं होतं, तर मनोज जरांगे पाटील साहेबांनी पूर्ण प्रयत्न केला. बरं, म्हणजे मनोज जरांगे पाटील इज व्हेरी लॉयल टू हिज बॉस. म्हणजे मनोज जरांगे पाटीलनी शेवटपर्यंत आपली जी निष्ठा आहे ती साहेबांसाठी दाखवली आणि शेवटपर्यंत मनोज जरांगे पाटीलनी महाविकास आघाडीचा ढासून प्रचार केला. आता प्रॉब्लेम कसा झाला राव, ते म्हणतात ना की ते म्हणतात काय मराठीमध्ये म्हण आहे हो, ते कामापुरता मामा, एकदा काम झालं की गेला सोडून, है ना, कामापुरता मामा त्यालाच म्हणतात ना, की मग ते तशा गोष्टी आहेत त्या. आता काम झालं, मनोज जरांगे पाटलांनी काय कुणाला घोडे लावले, कुणाचे घोडे उडवले, कुणाचा टन्ना काढला, कुणाचं काय काढलं, सगळ्यांना शिवी गा, कुणाच्या घरी शिवा, कुणाच्या फॅमिलीवर शिवा, काय काय शिव्या दिल्या त्या माणसानी. आणि त्या सगळ्या टार्गेट एकाच जातीला, एकाच व्यक्तीला. अहो काय साहेब, अहो असं नाही चालत हो. तुम्ही त्या माणसाला मोठं केलं. फडणवीस एवढे मोठे कधीच नव्हते. फडणवीसांना जर महाराष्ट्रामध्ये जर कोणी मोठं केलं असेल आणि सगळ्या ओबीसींचा नेता जर कोणी बनवलं असेल तर ते फडणवीसांनी नाही, ते आमच्या श्री 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 मनोज जरांगे दादा पाटील साहेब यांनी. तर मनोज जरांगे दादा बस करा आता. जे लोक तुमच्याकडे लोकसभेच्या वेळेस होते आणि लोकसभेमध्ये तुम्ही तमाशा भरपूर केला बरं का, म्हणजे तुम्हाला मानलंच पाहिजे. एवढ्या वर्षानंतर खरंच आमचा समाज, मराठा समाज हा एकवटला तुमच्या मागं. आणि एकवटला समाज हा एका निष्ठेने, एका आपुलकीने, एका विचाराने तुमच्या मागे एकवटला की मनोज जरांगे दादा आम्हाला धोका नाही देतील. मनोज जरांगे दादा हा एक निस्वार्थी माणूस, कणखर माणूस, एक कार्यकर्ता, एक गरीब घरातून आलेला नेता, जो सासऱ्याच्या घरी म्हणजे जो कुठे राहू आपापली इच्छा राहते, है ना. भारतामध्ये संविधान आहे, भले मनोज जरांगे दादा संविधान मानत नसतील, कारण संविधान म्हणजे काय मला वाटते त्यांना माहीत आहे की नाही माहिती नाही. संविधान नावाचं एक कॉन्स्टिट्यूशन आहे मनोज जरांगे दादा, त्याच्यानुसार इंडिया चालतो. म्हणजे इंडियामध्ये सुप्रीम कोणीच नाही. आता तुम्ही स्वतःला समजता ते वेगळी गोष्ट, पण इंडियामध्ये कॉन्स्टिट्यूशन, संविधान हे सुप्रीम असतं, संविधानाच्या वरती कुणीच नाही. पण आता तुम्ही स्वतःला समजू लागले ती गोष्ट वेगळी. कधी कधी गावठी मराठी भाषेत बोलावं लागतं, म्हणजे थोडंसं ते मनोज दादा ते फील येतं ना. जर आता कमेंट बॉक्समध्ये कमेंट वाचत असतो तुमच्या, कधी कधी चिकाट मजा येते. म्हणजे काही लोक मला भरपूर शिव्या देतात, जाती विचारतात, काही लोक घोडे पण कमेंट बॉक्समध्ये लिहितात. पण ठीक आहे, आता म्हणजे समजू शकतो मी की काय भावना आहेत. आता शेवटी महाविकास आघाडी पण हारली, मनोज दादाचं पण आता जराशी काय वेगळंच चालू आहे. म्हणजे मनोज दादाच्या मागं आता कोणी उभं पण नाही राजाओ. म्हणजे लोकसभेच्या वेळेस जे लोक मनोज दादांचे पाय धरायचे ते लोक आज मनोज दादाला पाय पण दाखवायला लागले हो. म्हणजे पहिले हाताने पाय जोडायचे असे, आता मनोज दादा म्हटलं की त्या मनोजचं नावही काढत नाही आणि काहीच नाही. ते वडट्टी वाढतात, काही बोलतात. ते म्हणतात की मनोज दादा काय एवढा मोठा झाला काय, वय तिकडं. आता काँग्रेसला काय, काँग्रेसला माहिती आहे आमची पारंपरिक मतदान आहे, तेवढे आम्हाला पडतात. मनोज जरांगेने किती पण पवार साहेबांची किती पण हे करा सेवा, आमचा काय फायदा झाला बाबा. आता ज्या पवार साहेबांची सेवा करण्यासाठी मनोज दादा निघाले त्या सुप्रियाताई लोकसभेत जिंकल्या, चांगल्या मार्जिनने जिंकल्या. लोकसभेत तुम्ही महाविकास आघाडीला खूप प्रचार केला हो साहेब. महाविकास आघाडीचं प्रचंड यश आहे. महाविकास आघाडीमुळे नसून, वाघ नका डोचा खोडा ढेकणं हे उद्धव ठाकरे यांच्यामुळे नसून तुमच्यामुळे होतं साहेब. ही गोष्ट मानायलाच हवी. आणि त्यावेळेस ओबीसी समाज एक झाला नाही. म्हणजे आमचा समाज एक झाला, पण ओबीसी समाज तिकडे बिचारा फुटला. कधी याला मत, कधी त्याला मत, कधी त्याला मत. परत उद्धव ठाकरेचे वाघ नका डरकाळ्या मर्द, याची अवला त्याची अवला, शिंदे मिंदे काय ते बोलत बसले बाबा. आणि ते त्यांच्या सीटा जास्त निवडून नाही आल्या, पण महाविकास आघाडीचा फायदा झाला. काँग्रेसच्या 13 सीट्स निवडून आल्या राजाव, 13+1 14. शरद पवार साहेबांच्या आयुष्यातला सर्वात बेस्ट रेकॉर्ड 8 सीट, 10 पैकी 80% रेकॉर्ड. आणि उद्धव साहेबांच्या 9 सीट्स. पण झालं असं साहेब की जशी लोकसभा झाली त्यानंतर तुमच्याकडे अजून डिमांड वाढली नाही त्यांची, अजून नेते यायला लागले आणि प्रचंड खर्च. म्हणजे मर्सडीज घेऊन तुमच्या उपोषणाला लोक, अरे मर्सडीज चालवतो ना, आरक्षणाची काय गरज तुला, मर्सडीज चालवतोय. अहो गरिबांसाठी आरक्षण असतं ना, मर्सडीज जेसीबीनी तुमच्या फुलं टाकणाऱ्या माणसाला काय गरज हो त्या जेसीबीवाल्याला. आरक्षणाची गरज कुणाला असते, आरक्षणाची गरज त्या व्यक्तीला असते जो फीस भरू शकत नाही, गरीब आहे, मिडल क्लास आहे. आता मी याचा अर्थ असा म्हणत नाही मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं. 1 लाख रुपये फीस भरून लय कंटाळा आला राव. पोरं 10,000 भरायचे, 5,000 भरायचे, 1 लाख रुपये इंजिनिअरिंगच्या वेळेस फी भरली आहे. तर मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं. अहो पण गरीब ना. अब जे जेसीबी तुमच्या मागचे लोक कोण आहेत माहिती, तुमच्या मागे उभे जेसीबी घेऊन येणारे, ट्रॅक्टर घेऊन येणारे, मर्सिडीज घेऊन येणारे, ते 1000 लोकांना जेवू घालणारे. आता जो व्यक्ती रोज 10,000 लोकांना जेवू घालू शकतो तो गरीब कसा हो राही साहेब, सांगा बरं तुम्ही जरा. हा, तो गरीब कसा, याचं उत्तर द्याल का तुम्ही मनोज जरांगे पाटील तर. आणि स्वतःच्या घरातून कधी प्रेस कॉन्फरन्स घ्या हो, दुसऱ्याच्या बंगल्या बसू कसं असतं ते म्हणतात ना, पाहुणा पण 2च दिवस राहा हो घरी, पाहुणा पण 4 दिवस राहिला ना तर कसं तरी वाटतं की कधी जातो हा.
अहो त्या माणसाच्या घरी जाऊन बसता तुम्ही त्या बंगल्यामध्ये येऊन जाऊन प्रेस कॉन्फरन्स आणि काय. अहो घरी जा, घरचं काम करा, लेकरं बाळा शिकवा चांगलं. शेतीकडं, शेती तुमची नाही आहे, ते सासरे बुवाचे असतील त्यांच्याकडे लक्ष द्या, थोडंसं करा. अहो महाराजांच्या नाटकाचे पैसे खाल्ले म्हणतात तुम्हाला. बरं लोक म्हणतात, मला माहिती नाही बाबा, मी काही म्हणत नाही, कान पकडतो साहेब हा. पण तुमचं काय चालू आहे ना राव, आपलं ते बाबू लोकांचं ते कार्ट. आता ते मेवण्याला जराशी ते तडीपार केलं, त्याच्याबद्दल उपोषण गिपोषण सुरू करा. म्हणजे आम्ही तर सपोर्ट करतोच तुम्हाला तसा, पण कसं आहे आता एकटे नका पडू. म्हणजे आम्ही त्याच्यासाठी पण तुम्हाला सपोर्ट करू बरं का. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःचा कसा विचका करून घेतला राव. म्हणजे खरंच त्या व्यक्तीकडून समाजाचं खूप अपेक्षा होत्या. पण ठीक आहे, आता जे असतं ते असतं. आता ते म्हणजे नियतच खोटी असल्यावर ते काय करणार ना. चला, नमस्कार.